जी काढतील असा आम्हा सगळ्यांचा प्रयत्न आहे। मी राजेश पांडेंना अगदी अर्ध्या मिनिटात 1 मिनिटामध्ये त्या सभेची जी तयारी चालू आहे त्याचं माहिती द्यायला सुचवतो। दादा तुमचं बाईट झालं की दादा तुमचं बाईट झालं की करू ना दादांचं बाईट करू आणि मग मोदीचं काही नियोजन आहे एकदा सभा विषय संपला की संपला मग राजकीय सुरू नाही त्याचं सेपरेट होईल ना दादा सेपरेट दादा रोड शोचं काही नियोजन आपण करतोय का? रोड शोचं कुठलंही नियोजन अजूनही पंतप्रधान कार्यालयाकडून आलं नाही। माननीय मोदीजींचा प्रत्येक मिनिट हा पंतप्रधान कार्यालय डिझाईन करत असतं। त्यांचा मुक्काम नक्की राजभवनवर आहे, पण मग मुक्कामामध्ये जेवणासाठी काही मान्यवरांना बोलवायचं आहे का, भेटीसाठी काही मान्यवरांना बोलवायचं का, अशी कुठलीही सूचना अजून आली नाही। कराडची सभा आटपून ते डायरेक्ट इथे जे येतील ते 6 वाजता म्हणजे 5 ते 6 पार मुख्यमंत्री एकनाथजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, रामदासजी आठवले, महादेव जानकर खूप भाषणं व्हायची आहेत। 6ला ते व्यासपीठावर आल्यानंतर उमेदवारांची भाषणं होतील। 6 वाजता ते स्टेजवर आल्यानंतर फक्त एक भाषण होईल आणि त्यानंतर डायरेक्ट मोदीजी बोलायला उभे राहतील। त्यामुळे ह्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणावर बाकीचे नेते अगदी अमित ठाकरेंपासून सगळेजण यायचे। सर